नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण ह्याच्या हिरव्या मिरच्यातल्या लाल मिरच्या असतात बघा काही पिकलेल्या वगैरे, त्यापासून आपण छान चटणी बनवत आहोत। मस्त खमंग तोंडाला चव आणणारी ही चटणी होणार आहे। तर इथे ह्या 1 वाटी एवढ्या मिरच्या मी घेतल्या आहेत। ह्या आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या असतात त्यामधल्या मिरच्या घ्यायच्या। तुम्ही घरातल्या दुसऱ्या लाल मिरच्या घेतल्या तरी देखील चालतं। आता हे आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 साहित्यात खमंग अशी चटणी होते आणि खायला भन्नाट लागते। म्हणजे भाजी वगैरे खायचा कंटाळा आला तर या चटणीसोबत तुम्ही 1 चपाती जास्त खाऊ शकता अशी ही चटणी लागते। करायला सोपी आहे। थोडंसं तेल टाकून अशा भाजून घ्यायच्यात ह्या मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत। भरपूर लसूण टाका, कारण या चटणीला लसणाची चव खूप छान येते। त्यामुळे म्हणजे लसणाचं प्रमाण देखील आपल्याला भरपूर घ्यायचं आहे। अर्धवट निवडलेला लसूण घेऊ शकता। आता हे दोन्ही जिन्नस आपण मस्त खमंग परतून घेणार आहोत। आता ह्या मिरच्या लसूण मस्त भाजून तयार झालंय। हे आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि थंड झालं की मग मिक्सरला हे वाटून घेणार आहोत। आता याच पद्धतीने आपण दुसरी एक चटणी बनवणार आहोत, ती म्हणजे काळ्या कराळाची। तर इथे लाल मिरच्या घेतल्या आहेत 2, त्या थोड्याशा आपण परतून घेणार आहोत तेलावरती। दोन प्रकारच्या चटण्या मी दाखवत आहे इथे। तर मस्त लागतात ह्या चटण्या आणि एकदा बनवून ठेवल्या की आपण भरपूर दिवस खाऊ शकतो, खराब होत नाहीत। तर अशा ह्या चटण्या नक्कीच करून पहा। आता ह्या मिरच्या थोड्याशा भाजल्या, यामध्ये साधारण 1 वाटी एवढं हे स्वच्छ निवडलेलं काळं कराळ असते ते टाकायचं आणि ते भाजून घ्यायचं आपल्याला। यामध्येच आपण तीळ सुद्धा टाकणार आहोत। तर जेवढं कराळ आहे त्याच्या अर्धे आपल्याला तीळ टाकायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता याचं प्रमाण। अगदी आपल्याला हे मध्यम आचेवरती खमंग किंवा तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कराळ आणि तीळ लवकर भाजतात, फार वेळ लागत नाही भाजायला, त्यामुळे सोबतच टाकायचे। फक्त लाल मिरची थोडीशी आधी भाजून घ्यायची, तिला जास्त वेळ लागेल। बघा छान तीळ आणि कराळ जे आहे ते तडतड व्हायला लागलेलं आहे। अशा पद्धतीने मस्त भाजून घ्यायचं। आता हे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड करून घेऊ। आता हे थंड होते तोवर आपण ह्या ज्या लाल मिरच्या आणि लसूण भाजलेलं आहे ते थंड झालंय, ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेऊ, म्हणजे याची चटणी बनवून घेऊ। यामध्ये टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता। तर आता ही चटणी बघा मी वाटून घेतली आहे, लाल मिरचीची जी आपण भाजून घेतली होती। आणि तुम्ही इथे पाहू शकता अशी अबडधबड आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। अगदी पेस्ट नाही करायची, जाडसरच अशी ही चटणी तयार करून घ्यायची। सुगंध इतका सुंदर येत आहे या चटणीचा बघा, खायला तेवढीच मस्त लागते। भाकरी बरोबर तर अप्रतिम अशी लागते ही चटणी खायला। आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत, कारण भाजता वेळेस थोडंसं तेल टाकलं होतं।
आता ही चटणी तुम्ही खाऊ शकता. मस्त लाल मिरची आणि लसणाची चटणी तयार झाली आहे. आता आपण याच पद्धतीने ही कराळ्याची चटणी देखील तयार करून घेणार आहोत. तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये काढलं तरी देखील चालतं. मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आणि ज्या मिक्सरच्या जारमध्ये आपण लाल मिरची वाटली आहे त्याच जारमध्ये ही चटणीसुद्धा वाटून घ्यायची. असं हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि याच मिक्सरच्या जारमध्ये हे टाकून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यावरच हे वाटून घ्यायचं बघा. फार गरम असताना वाटू नका. आता यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेते आणि एकदा फिरवून घेते मिक्सरला. तर असं जाडसर एकदा फिरवून घेतलं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लसूण. लसूण आधीच नका टाकू, नाही तर तो कसं वाटल्या जात नाही, म्हणजे त्याचे तुकडे राहतात या चटणीमध्ये. त्यामुळे थोडंसं मिरची आणि मीठ कराळ टाकून वाटून घ्यायचं. नंतर मग लसूण टाकायचं आहे. या चटणीमध्ये सुद्धा भरपूर लसूण टाका. या लसणाची चव अप्रतिम अशी लागते. आपण मीठ टाकलेलंच आहे. अगदी थोडंसं लाल मिरची पावडर टाकते, छान चव येते यामुळे. आता हे पुन्हा एकदा चांगलं असं फिरवून घेते. आता ही सुद्धा चटणी आपण छान अशी वाटून घेतली आहे. फार बारीक नाही करायची, जाडसरच अशी वाटून घ्यायची आणि ती एका प्लेटमध्ये काढून घेते. आता ही चटणी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. फार दिवस टिकते आणि खायला अप्रतिम लागते. तर अशा ह्या 2 प्रकारच्या चटण्या तयार झाल्या आहेत. झटपट कमी साहित्यामध्ये तोंडाला चव आणणाऱ्या मस्त अशा खमंग चटण्या झाल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या 2 प्रकारच्या चटण्या नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ह्या कराळ्याच्या चटणीमध्ये तुम्ही खोबरं देखील किसून भाजून टाकू शकता, पण मला ना तीळ आणि लाल मिरची आणि कराळ्याची चटणीच आवडते. खूप छान लागते खायला, खमंग अशी. नक्की करून पहा. कशी झाली कमेंट करून सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.